जय भीम, नम बुद्धाय, जय शिवराय, जय भीमराय. मित्रांनो, आजचल ना म्हटलं की आता लग्न करणार. बघितलं का असा न्यूज? हा न्यूज बघितली का? कारण आजचल आता लग्न करणार आहे दुसरं. तुम्हाला माहित नाही का? न्यूज बघितली नाही? मग व्हिडिओ बघा लागेल पूर्ण माहिती मिळणार तुम्हाला. आजचल कोणा मुलाशी लग्न करणार आहे, कोणाशी नाही, तर न्यूज बघा लागत तुम्हाला ही. आणि पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ बघा लागेल. नवीन असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. नांदेडमधली प्रेम कहाणी आचल आणि सक्षमची तुम्हाला माहीतच असेल. आणि वातावरण लय गरम झालेलं आहे मार्केटमध्ये. आणि सक्षम हा जयभीमवाला होता म्हणून आचलने सांगितलं की जयभीमवाला होता म्हणून मारलं माझ्या प्रियकराला, माझ्या नवऱ्याला, माझ्या सक्षमला, असं म्हटलं ना तिनं. तर आचल लग्न करणार आहे दुसरं. हे माहीत आहे का तुम्हाला? कोणाला माहीत नाही का? कमेंट करून सांगायचा कोणाला माहीत नाही. मला कसं माहीत झालं ते सगळं सांगतो तुम्हाला मी. कारण कसं आहे, व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे, जनजागृती, समाज सुधारक आणि माझ्या आया बहिणी ज्या महाराष्ट्रातील बहिणी आहे माझ्या तिथपर्यंत व्हिडिओ जातो. त्या आया बहिणीला माझं एकच सांगणं आहे, जशी आचलनं मूर्खपणा केला, आचलनं आपल्या परिवाराचं वाटोळं केलं, सक्षमच्या परिवाराचं वाटोळं केलं, तसंच कोणाचं वाटोळं झाले पाहिजे नाही, कोणा मुलीचं वाटोळं झालं पाहिजे नाही, कोणा परिवाराचं वाटोळं झालं नाही पाहिजे. हा माझा उद्देश आहे. त्या कारणामुळे मी व्हिडिओ बनवतो. आता कोणाला वाईट वाटत असाल तर क्षमा मागतो, सॉरी म्हणतो, ठीक आहे. तर आपल्याला अगोदर आचल आणि सक्षमची प्रेम कहाणी कशी घडली, काय घडली हे माहीत असावं. कारण कसं आहे, अधुरं ज्ञान काही कामाचं नसतं. अधुरं ज्ञान हे हानिकारक असतं. तर वेळ वाया न घालवता व्हिडिओकडे वळूया. आचलची सक्षमची प्रेम कहाणी ही घडली इंस्टाग्रामवर. आचलची सक्षमची प्रेम कहाणी घडली इंस्टाग्रामवर. ऑनलाईन प्रेम झालं त्यांना. ऑनलाईन प्रेम झालं. हे प्रेम मग अस्तित्वात निर्माण झालं. भेटागाठी होऊन राहिल्या होत्या. भेटागाठी चालू झाल्या. चालू भेटागाठी झाल्यावर मग ते प्रेम 2 ते 3 वर्ष झाले त्या प्रेमाला. 2 ते 3 वर्ष झाल्या प्रेमाला झाल्यावर तर आचलचे वडील जे होते त्या वडिलाला माहीत झालं की माझी मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडलेली आहे. माझ्या मुलीला मी शाळेत पाठवत होतो, तर माझ्या मुलीला मी लफडे करायला पाठवत होते. हे बापाचा कुठलाही मायबाप असो, तो महाराष्ट्रातला कुठलाही असो, मुलीचा बाप असो, त्या बापाला असंच वाटते. बरोबर नाही काय? वाटते ना कोणाही बापाला की आपल्या मुलीला आपण शाळेत पाठवून राहिलो की झगडे करायला पाठवून राहिलो. कारण मायबापाचं स्वप्न असतात की आपली मुलगी शिकली पाहिजे, प्रगती केली पाहिजे, आपल्या स्वतःच्या पायावर उभी असली पाहिजे. कोणाही मायबापाला स्वप्न पाहत असतात. आणि आपल्या मुलीचा राजा जो येणार तो पांढऱ्या गाडीत असन किंवा घोड्यावर येणार. आणि मायबापाचे स्वप्न असतात मुलींच्या प्रती. कारण मायबापाची इज्जत मुलगी असतात जास्त करून दादा. मुलं तर जाऊ द्या हो, पण मुली हा अशा असतात की सगळ्यात प्रेम म्हणजे जो असतो ना, पुरुष जो जात करतो ना, बाप जात अशी करतो की आपल्या मुलीवर जास्त प्रेम करतो तो. पहा नाही तर तुम्ही, मुलीवर जास्त प्रेम करणारा बाप असतो. आई तरी जन्म देते दादा, पण बाप प्रेम एवढा करतो मुलीवर मी सांगू शकत नाही. कारण बाप आपल्या मुलीमध्ये आपली आई बघतो. कळलं का? बाप आपल्या मुलीमध्ये आई बघतो. त्या कारणामुळं मुलीला जरासा खर्चटलं ना, बाप धावत येतो दादा. आई तर येतेच, पण बाप येतो. त्या कारणामुळं यांचं प्रेम सतत चालू झालं. तर बापानं 10 वेळा सांगितलं, समजावून सांगितलं का आचल मागं लागू नकोस, आचल मागं लागू नकोस, त्या मुलाच्या मागं लागू नकोस. आचल तू तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे. आचल आपल्या काठचा नाही आहे, तो आपल्या जातीचा नाही आहे, तो जयभीमवाला आहे. कारण कुठलाही मायबाप म्हणतो दादा, आता इथं जयभीमवाला आला ना, कुठलाही मायबाप म्हणतो दादा की आपली मुलगी आपल्या कास्टमध्ये, आपल्या जातीमध्येच गेली पाहिजे. कुठलाही मायबाप असो, तुम्हाला माहीत आहे, कुठलाही मायबाप असो, आपल्या जातीमध्ये, आपल्या धर्मामध्येच मुलगी गेली पाहिजे. मुलीला नवरा आपल्या जातीमध्ये, धर्मामध्येच मिळाला पाहिजे, असं त्यांचं मत असतात. आणि भरपूर असं नाही, 99% मी सांगतो तुम्हाला जातीमध्ये की आपली मुलगी आपल्याच जातीत देतात, आपल्या धर्मात देतात, दुसऱ्या कास्टमध्ये देत नाही दादा. हे मायबापाचं महत्त्व आहे. तर आणि संविधानाने दिलेलं अधिकार आहे की कुठलीही मुलगी आपला जोडीदार शोधू शकते. संविधानानं दिलेला आहे 18 वर्षानंतर कुठलीही मुलगी आपला जोडीदार, आपला साथीदार, आपला जीवनसाथी शोधू शकते. कळलं का? पण संविधानानं हा हक्क दिला नाही की मुलगी खुश कुठं राहणार. फक्त हा हक्क फक्त मुलीला दिला नाही, मायबापाला दिलेला आहे संविधानाने, लक्षात ठेवा. आणि प्रेम करणं हे गुन्हा नाही दादा. प्रेम कोणावर करून राहिलो हा गुन्हा आहे.
कारण प्रेम तर कोणावरही करता येते दादा, झाडावर करता येते, पशु पक्ष्यावर करता येते, कोणाही काच्यावरही प्रेम करता येते हो. प्रेम का करून राहिलो, कोणावर करून राहिलो हे महत्त्वाचं आहे. कारण आजकाल प्रेम म्हणजे वासना आहे, आकर्षण आहे दादा, दुसरं काहीच नाही. पहिले प्रेम करत होते हो, पण आताचं प्रेम असं आहे, आताचं प्रेम आहे यूज करणं, शरीर, वासना, आकर्षण, दुसरं काहीच नाही. जे मायबाप आपल्या मुलावर प्रेम करत असतात दादा, तेच खरं प्रेम असतात. बाकीचं सगळं हे प्रेम हे फालतूपण आहे, दुसरं काहीच नाही. मी 10 वेळा सांगतो लोकांना, मुलींना, आजकालच्या बायांना 10 वेळा सांगतो की प्रेम हे फक्त आकर्षण आहे, दुसरं काहीच नाही. पण कसे असतात आजकालचे मेंढाळ लोक, ऐकत नाही. त्या कारणामुळं तर आचलला सांगितलं, बापाने समजावून सांगितलं, आचल ऐकत नाही, सक्षम ऐकत नाही, तर मग बाप 10 वेळा पोलीस स्टेशनमध्ये जायचा, बाप 10 वेळा पोलीस स्टेशनमध्ये जायचा आणि सक्षमवर गुन्हे दाखल करायचा. मग गुन्हे दाखल करायचा. मग आचल 17 वर्षाची होती. आचल 10 वेळा म्हणायची सक्षमला, चल आपण पळून जाऊ, पळून लग्न करू, चल पळून जाऊ, पळून लग्न करू. पण सक्षम म्हणायचा की तुझ्या आईला, वडिलाला समजावू, तेव्हा आपण लग्न करू. कारण कसं आहे, पळून हे मला मान्य नाही आहे, आचल म्हणायची. पण सक्षम हा मला सक्षमला लय वाटून राहिलो की सक्षम हा लय वैचारिक माणूस होता. कारण हा आई वडिलाच्या म्हणण्यानुसार लग्न करणार होता, कारण त्याला पळून लग्न करायचं नव्हतं. त्या मुलाचे विचार मला लय आवडले आणि मुलगी पळून जायला तयार होती. तर मुलगी जेव्हा 18 वर्षाची झाली, बाबासाहेबाची जयंती होती, तेव्हा नाचली त्या बाबासाहेबाच्या जयंतीमध्ये. आणि जयंतीमध्ये नाचल्यावर तिथे आचलच्या परिवारानं सक्षमला काट्याचं झाड दिलं म्हणते दादा, काट्याचं झाड दिलं म्हणते. आणि मग काय, सक्षमचा काटा काढला असे कोण म्हणतात, तिचे आई वडील म्हणतात सक्षमचे. ही चुकीची बाब आहे. आणि मग सक्षम हा नुकताच जेलातून सुटून आला होता दादा, सक्षम हा नुकताच जेलातून सुटून आला होता. तर आचलच्या आईवडिलाने, भावाने, परिवारातल्या लोकांनी सगळं त्याला बघून घेतलं आणि 2-3 अजून टपोरी घेतले आणि सक्षमला मारलं, फरशी टाकून त्याच्या मुस्कटातही मारलं, गोळी मारली त्याला. तर गोळी मारली, मुस्कटातून मारलं, हे आचलला माहीत होतं. लक्षात विचार करा, आचलला माहीत होतं की आपला बाप दलिंदर आहे, गुन्हेगार आहे, आपला बाप दलिंदर आहे, आपला गुन्हेगार आहे, आपल्या प्रेमाला हे मानत नाही आहे, आपल्या प्रेमाला स्वीकारत नाही आहे. तर आचलनं एकच करावं लागत होतं, सक्षमचा जीव वाचला असता. एकच करावं लागत होतं की सक्षमला एकच डायरेक्ट सांगायला लागत होतं की सक्षम, मी तुझ्याशी प्रेम करू शकत नाही, कारण माझा आई वडील आपल्या प्रेमाला मान्यता देत नाही आणि माझे आई वडिलाला तू जैविवाला हे आहे, त्याच्यामुळं माझा वडिलाचं एकच म्हणणं आहे की आपली मुलगी आपल्या जातीतच गेली पाहिजे, आपल्या धर्मात गेली पाहिजे. कुठल्याही मायबाबाचं म्हणणं असं असतात. त्या मुलीने त्याला समजावं लागत होतं. हा सक्षम मेला नसता दादा, 2 दिवस रडला असता, 3ऱ्या दिवशी जेवण खाऊन गेला असता, 4थ्या दिवशी दुसरी मुलगी बघितली असती त्याने. कारण जे आचल आहे ऑक्सिजन नव्हतं, ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही माणूस, तुम्हाला कळते ना. हां, नसते भेटली, दुसरी पाहिली असती त्याने, पण जिवंत राहिला असता बिचारा. पण तो त्या मुलीमुळं मेला, त्या मुलीमुळं जीव गेला त्या मुलाचा. हे चुकीची बाब आहे. तर मग 2 मिनिटाचा राग आचलच्या वडिलाला, परिवाराला जैलात नेणारा जो राग होता तो आचलनं दिला. कारण आचलनं हे कांड केलं नसतं, आचलनं समजून जरा गोष्टी घेतल्या असत्या तर आचलचे वडील घरी राहिले असते, त्यानं गुन्हा नसता केला. कारण कुठलाही मायबाप म्हणतो की माझ्या किती गुन्हेगार असो, कितीही माझ्या अंगावर केसेस असन, पण माझी मुलगी ही चांगल्या मुलाच्याच प्रेमात पडली पाहिजे, चांगल्या मुलाच्याच घरात गेली पाहिजे, चांगला मुलगा तिला मिळाला पाहिजे, चांगला नवरा मिळाला पाहिजे. कोणाही मायबापाचं म्हणणं असतं दादा, कळलं का तुम्हाला. तर माझं एकच म्हणणं आहे की आता सक्षम मेला होता तेव्हा आचल का मेली नाही. आचल म्हणून राहिली माझा सक्षम मेला. तर मग तुझा सक्षम मेला तर तू मेली का नाही. तुझं खरं प्रेम होतं ना, तुझं खरं प्रेम होतं तर तू तिथं मेली का नाही. तुझी अर्थिकार असली नाही, कळलं नाही का. तुझं प्रेम खरं होतं तर तुझी अर्थिकार असली नाही. हां, आता तू 2 परिवाराचं वाटोळं करून टाकलं, स्वतःच्या बापाला जेलात घातलं, भावाला जेलात घातलं, मायला सगळं म्हणजे परिवाराचं वाटोळं तर केलं. सक्षमच्या आई वडिलाचं, घराण्याचं, टाटे परिवाराचं वाटोळं करून टाकलं. तिथचा जवान पोरगा गेला, घराचं आळं गेलं. हां,
म्हातारपणीची लाठी गेली हो. हां, ह्या आचलनं त्याला खाऊन टाकलं आणि त्याच्या मृतदेहावरची लोणी खाऊन राहिली आचल. हां, तर मग तिथं लग्न केलं, थोटांग केलं. कारण कसं आहे, पब्लिक बोलली पाहिजे नाही, पब्लिक आपल्यावर ओरडली नाही पाहिजे. नजरात कसं यावं, चांगलं कसं बनाव, पब्लिकच्या नजरात कसं यावं. कारण कसं आहे, आचलचं प्रेम, सक्षमचं प्रेम हे दोघा सगळं पब्लिकला माहीत नव्हतं. कारण आचल आचल गुन्हेगार होती तर सक्षमही गुन्हेगार होता. कळलं नाही काय? सक्षमही गुन्हेगार होता तर आचलही गुन्हेगार असेल ना, बरोबर नाही काय? सक्षम आचल दोन्ही गुन्हेगार होते ना, त्यांनी दोघांनी प्रेम केलं होतं ना, म्हणून गुन्हेगार झाले होते ना. तर मग माझं एकच म्हणणं आहे, सक्षमलाच का मारलं बापानं, आचलला का नाही? कारण दादा म्हटलं मगाशी म्या की मुलगी कशी असो पण बापाच्या मनात प्रेम भावना हे आईप्रती राहते. त्यामुळं मुलीच्या इकडे आईचा दृष्टिकोन होता. त्या कारणामुळे आपल्या मुलीला वाचवायचं कसं बा, त्या कारणामुळे बापानं जेलात गेला. त्या मुलाचा खून करून बाप जेलात गेला. कोणाच्यामुळं केला? त्या मुलीमुळं केला. पण माझं एकच म्हणणं आहे, तिचा बाप जिथे मेला हे लक्षात ठेवा, तिचा परिवार जिथे मेला हे लक्षात ठेवा. तिचा बाप म्हणत असन, परिवारातले भाऊ म्हणत असन, माय म्हणत असन की आम्ही बायको बांज राहिली असतील तरी चाललं असतं, आम्हाला समाजानं परिवारातल्या लोकांना बांज म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण आम्हाला ही मुलगी नव्हती पाहिजे होती. कारण तिचे मायबाप रडत असन, दररोज रडत असन, बिचारा त्याच्या अन्न नसन जात. कारण कसं आहे दादा, अशी मुलगी कामाची नाही. कळलं का? अशी मुलगी कामाची नाही. तर मग सक्षम ताटेचा परिवार खाऊन टाकला, हिने बर्बाद करून टाकला सक्षम ताटेचा परिवाराला, सक्षमलाही बर्बाद करून टाकलं. सक्षम देवा परमेश्वरापाशी गेला बिचारा. तर आता तिथं वाचली. मग काय, सक्षमची कोण आहे ती बायको झाली. भांग दुसऱ्यानं भरला, काय कांड केले दुसऱ्यानं. कारण हे जे प्रेम लग्न केलं का नाही केलं ठाऊक नाही, पण हे जे लग्न केलं हे मनुस्मृतीत असतात. संविधानात त्याला मान्यता नाही आहे, मनुस्मृतीत मान्यता आहे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती असेल मनुस्मृती काय आहे, वाचून घे जा. आपले व्हिडिओ भरपूर आहे मनुस्मृतीबद्दल, दिसून शकते तुम्हाला, पाहून घे जा. पण जे संविधानात मान्यता आहे याला मान्यता नाही, याला थोटांग मान्यता म्हणते. तर मग तिनं अजून कांड केलं, तुम्हाला माहिती आहे ना, अजून कांड केल्यावर मग आता म्हणत आहे मी सक्षम बनून राहणार, मी सक्षमच्या आईवडिलाची ध्यान राखणार जिंदगीभर. अगं मावले, तुझे वय 18-19 वर्षाचं आहे, तुझी ध्यान राखा लागते. कारण कुठल्याही मुलीचं जे असते नाही का, वाघाचं काळीज असते, शरीर वाघाचं असते आणि तिचं रक्षण करणारे भरपूर असतात. कळलं का? रक्षण म्हणजे समजलं काय? रक्षण करणारे कोण? सक्षमची आई, तिचे वडील, तिचे परिवार. पण तिला तोडणारे जे लांडगी असतात नाही काय, राक्षस असतात नाही काय, नजर ठेवून असतात. कधी एकटी फिरते आणि कधी काय करते. तुम्हाला माहीत आहे ना, एकट्या मुलीवर 10 लोकांचे डोळे असतात दादा. आणि त्या परिवारातली मुलगी म्हणा, त्या परिवारातली विधवा बाई म्हणा, कोणी पण म्हणा, तिला समाजाचा भेव राहतो. इकडे तिकडे फिरणाऱ्या कुत्र्याचा भेव लागतो. कारण त्या मुलीसाठी सक्षमचा परिवार कामाले नसन जात बिचारा, काही नसन जात, तिच्या दुनियात राहत असन. कारण माझं एकच म्हणणं आहे, तर ह्या मुलीचं लवकरात लवकर लग्न करून द्यावे. कारण लग्न होणारच आहे, तिचं लग्न होणारच आहे. कारण हे इथले दिवस राहू शकत नाही. जेव्हा तिच्या डोक्यातला भूत प्रेमाचा उडून जाईल, फुर्र उडून जाईल, तेव्हा ती सक्षमचं घर सोडून मायबापाच्या घरी जाईन आणि मायबापाले म्हणन, किंवा मायबापाले कसं म्हणा, मायबाप तर येऊ देणार नाही दिले, पण आजच्या आई वडिलाले म्हणन माझं लग्न करून, सक्षमच्या आई वडिलाला म्हणन का माझं लग्न करून द्या, माझ्याकडून राहणं होऊन राहिलं नाही, असं होईन दादा. कारण कसं आहे दादा, सांगतो तुम्हाला, हे जे वय असते ना, हे पागल वय असते, किशोरावस्थेतलं वय असते. आणि ह्या वयामध्ये कोणी पण गलती करतो, हे लक्षात ठेवा, कोणी पण गलती करतो. कारण प्रेम हे एका जातीतल्या मुलावर नसते दादा, प्रेम हे कोणी मुलावर होते, कोणी जातीतल्या मुलावर होते, हे लक्षात ठेवा. आणि प्रेम करणं गुन्हा नाही आहे, प्रेम करणं हे गुन्हा नाही आहे. पण कसं आहे दादा, मायबापाची इज्जत राखणे मुलीची कर्तव्य असते, मुलाचं कर्तव्य असते. मी मुलीलाच म्हणत नाही, मायबाप मुलाला पण म्हणतो, कर्तव्य असते की मायबापाची इज्जत राखणं मुलांना आणि मुलींना समजलं पाहिजे. आणि ह्याच्या फालतू मुलीसारखं वागू नका. आता आजचे लग्न करणार आहे दादा, टेन्शन घेऊ नका. लवकरात लवकर तुमच्याला पत्रिकीन, मलाही पत्रिकीन, सगळ्याला पत्रिकीन, सोशल मीडिया दिसणारच आहे. कारण ते राहू शकणार नाही. कारण कसं आहे दादा, कुठपर्यंत राहणार, म्हातारी होतपर्यंत काय. कारण जवान आहे ती मुलगी, आणि विधवा तर नाही होऊ शकत, ते विधवा झाली नाही आहे. आणि कुवारी पोरगी कुठपर्यंत ठेवणार आपली मायबाप. तुम्हाला माहिती आहे ना, कुठलाही मायबाप असो, कितीही म्हणत असन, तो आपल्या मुलीसाठी मुलगा शोधतोच. कारण तिला एकटं ठेवू शकत नाही. कारण मुलगी असते
वाघाचं काळीज असते त्या मुलीच्या शरीरावर. त्या कारणामुळं तिला भेव असतो. त्या कारणामुळं कसं असतं, तिचा पाठीराखा, तिचा रक्षण करणारा कोणीतरी जोडीदार पाहिजे. त्या कारणामुळं लवकरात लवकर मुलं शोधणं चालू असेल. मुलं शोधत असेल तिची कोणाची, सक्षमची आई. कारण आचलच्या आई वडील तर घेऊ शकत नाही तिला घरी, कारण त्या माऊलीनं जिद्दीची मायबापाला मारून टाकलं. आणि अशी मुलगी कोणाला मिळव नाही, बायको मिळव नाही. काय वाटलं तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा दादा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, नमः बुद्धाय, जय शिवराय, जय भीमा कोरेगाव.